दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनं मोठी खळबळ उडाली आहे. मॉरिस नरोनाने फेसबुक लाईव्ह वेळी गोळ्या झाडून हत्या केली. मॉरिस नरोनाबाबत आता मोठी माहिती समोर येते. त्याच्या पत्नीनं पोलिसांना जबाब दिलाय. पत्नी आणि मुलीला मॉरिसने परदेशी पाठवल्याचं म्हटलं जात होतं, पण मॉरिसची पत्नी घोडबंदर इथे होती अशी माहिती समोर आली आहे. आता पत्नीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात धक्कादायक माहिती दिली आहे. मॉरिसच्या पत्नीनं पोलिसांना सांगितलंय की मॉरिस अनेकदा मी अभिषेकला सोडणार नाही, मी त्याला संपवणारच असं म्हणायचा, पण मॉरिसच्या बोलण्याकडे मी लक्ष दिलं नाही. मॉरिसला बलात्कार प्रकरणी अटक झाली होती. तो जवळपास 5 महिने तुरुंगात होता. तुरुंगातून तो जामिनावर सुटला होता. आपल्या अटकेमागे अभिषेक घोसाळकर याचा हात आहे अशी समजूत होती. त्याचाच राग मॉरिसच्या मनात धगधगत होता. मॉरिसने एका व्यक्तीला पैसे दिले होते. ते पैसे परत मिळाले नाही तेव्हा मॉरिसने त्याच्या पत्नीला त्रास द्यायला सुरुवात केली. या प्रकरणात महिलेने अभिषेक यांची मदत घेत मॉरिस विरोधात तक्रार दिली होती. मॉरिस परदेशातून भारतात परतताच त्याला विमानतळावरून बलात्कार प्रकरणी अटक झाली होती. या प्रकरणी तो तुरुंगात होता. आपल्याला अटक करण्यासाठी अभिषेक घोसाळकरांनी दबाव टाकल्याचा समज मॉरिसला होता. त्यातूनच दोघांमध्ये टोकाचं वैर निर्माण झाल्याचा संशय पोलिसांना आहे. आयसी कॉलनीमध्ये सध्या प्रभाग 1 मध्ये अभिषेक घोसाळकर यांची पत्नी नगरसेवक आहे. यावेळी मॉरिस निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होता. याच राजकारणाच्या वादातून दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता. याशिवाय अभिषेकने आपल्याला गुन्ह्यात गोवल्याचं मॉरिसला वाटत असे. या रागातूनच अभिषेक घोसाळकर यांना संपवण्यासाठी मॉरिसनं कट रचला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, मुंबई. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.